नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्याशी स्टार्टरचा एक नवीन प्रकार शेअर करणार आहे। त्याचसोबत तळणीचे पदार्थ तळताना पदार्थांनी जास्त तेल शोषून घेऊ नये यासाठी एक टिप्स पण मी तुम्हाला सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर या रेसिपीसाठी आपल्याला 2 अशी मोठी वांगे घ्यायची आहेत। आता आपल्याला या वांग्यांचे असे पातळ कापून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। इथे मी वांग्याचे काप करून घेतलेले आहे। आता हे काप आपल्याला असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहे। आता हे आपल्याला असे लांब आकाराचे कट करून घ्यायचे आहे, बारीक बारीक। हे बघा अशा प्रकारे। फ्रेंड्स, रेसिपी नवीन आहे, याआधी कदाचित तुम्ही बनवली असेल किंवा बघितली असेल। एकदा अशा प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की बनवा। तर हे बघा अशा प्रकारे मी काप करून घेतलेले आहे। आता हे सर्व वांग्याचे काप आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे हे काळे पडणार नाही। आता यामधलं मी सर्व पाणी काढून टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकूया। इथे एका वाटीमध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे। आता 2 ते 3 चमचे इतकी आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया। मीठ आणि कॉर्नफ्लॉवर हे सर्व वांग्याच्या कापला व्यवस्थित लागली पाहिजे। इथे पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाहीये। आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी थोडेसे मीठ टाकले आहे। आता यामध्ये आपल्याला वांग्याचे हे बनवलेले काप तळून घ्यायचे आहे। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे काप कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। आता मी यामध्ये मीठ का टाकले हे तुम्हाला सांगते। तळणीचे कोणतेही पदार्थ तळताना असं तेलामध्ये मीठ टाकलं की ते पदार्थ तेल कमी शोषून घेतात। हीच ती टिप्स आहे, ही तुम्ही नक्की फॉलो करा आणि अनुभव घ्या। असे केल्याने तेलही आपल्याला खूप कमी लागते। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे काप कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। ब्राऊन रंग येईपर्यंत हे मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। खूप कमी वेळात हे अगदी कुरकुरीत बनतात। इथे तुम्ही बघू शकता पहिली बॅच आपली तळून झालेली आहे। आता हे आपण काढून घेऊया। शिल्लक राहिलेले वांग्याचे काप पण या पद्धतीने आपण आता तळून घेऊया। सर्व वांग्याचे काप इथे तळून झालेले आहे। तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहे। मी तुम्हाला दाखवते। हे तुम्ही नुसते असे सुद्धा खाऊ शकता, नुसती मिरची पावडर आणि चाट मसाला वगैरे टाकून खूप टेस्टी लागतात। पण आपण याला एक चायनीज लुक देणार आहोत। आता यासाठी आपल्याला इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे। कांद्याची पात आपल्याला बारीक अशी कापून घ्यायची आहे। अशा प्रकारे बारीक कापून घेतलेली आहे मी कांद्याची पात। आता एक शिमला घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला अशी पातळ आणि उभी कापून घ्यायची आहे बारीक। हे बघा दोन्ही आपले मस्त कट करून झालेलं आहे। गॅसवरती कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण मी टाकलेला आहे। त्याचबरोबर बारीक कट केलेली अद्रक पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि हे दोन्ही मस्त आपल्याला यामध्ये थोडा वेळ फ्राय करायचं आहे, जास्त फ्राय करायचं नाही। आता यामध्ये 2 चमचे इतका टोमॅटो सॉस आपल्याला टाकायचा आहे आणि 2 चमचे सोया सॉस यामध्ये टाकायचा आहे आणि हे सॉस पण आपल्याला थोडा वेळ फ्राय होऊ द्यायचे आहे याच्यामध्ये, म्हणजे याचा कच्चापणा निघून जाईल। सॉस आपले मस्त फ्राय झालेले आहेत। आता यामध्ये जे आपण तळलेले वांग्याचे काप आहे ते सर्व टाकून घ्यायचे आहे आणि हे मस्त
मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व सॉस या कापला व्यवस्थित लागले पाहिजे. अर्धा मिनिट हे मस्त आपण फ्राय करून घेऊया. पुन्हा मिक्स करूया. हे सर्व चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यावरती आपण जी शिमला बारीक कापलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर कांद्याची पात कापलेली ती पण यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे किती छान दिसत आहे. जितकं हे छान दिसत आहे तितकं टेस्टी हे खायला पण लागतं आणि आपण नवीन काहीतरी बनवलं आणि ते सर्वांना आवडलं तर खूपच आपल्याला आनंद होतो. तर हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण सर्व प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे आपण गरमागरमच सर्व करायचं आहे. तर फ्रेंड्स, तयार आहे आपला छान असा कुरकुरीत स्टार्टरचा प्रकार. हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.